ते 10 वर्षानंतर, कारण भाजपनं विरोधी पक्ष नेता सुद्धा नव्हता. आता नीट परीक्षेवरून गोंधळ झालेला आहे आणि सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज विरोधकांचे माईक देखील बंद केले गेले. त्या प्रश्न सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज नीट परीक्षेच्या गोंधळावरून तहकूब केले. पहिल्यांदाच 10 वर्षानंतर भाजपच्या विरोधात काँग्रेस म्हणजे विरोधी पक्षांची कुठेतरी एकजूट पाहायला मिळते, कसं बघता येईल? स्ट्रॉंग विरोधी पक्षात नाही, असं आहे की सभागृहाचं काम सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे लोक एकत्र बसलो. खरगे होते, मी होतो, राहुल गांधी होते आणि अन्य पक्षाचे विरोधी पक्षाचे सगळे नेते होते. आणि बसून आम्ही काही गोष्टीची चर्चा केली. त्याच्यामध्ये एक प्रश्न अनेकांनी मांडला की ह्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये अत्यंत धोकाखोरी झालेली आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी करून त्या परीक्षेला बसण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला हे पुढे येते आणि त्या परीक्षा थांबवल्या जातात. त्याचा परिणाम मुलांच्या त्या वयाच्या मुलांच्या मानसिकतेवर जो परिणाम होतो तो अतिशय गंभीर आहे. आणि याची नोंद ही केंद्र सरकारने घेतली नाही पुरेशी आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याला जबाबदार असलेले जे कोणी त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. आणि पहिल्यांदा हा इश्यू आपण मांडू हा आमचा सामूहिक निर्णय होता आणि तो पार्लमेंटमध्ये मांडायला त्याची जी नोटीस द्यायची असते ती नोटीस दिली. आम्हाला या प्रश्नावर बोलायचे म्हणून सांगितलं, पण त्यांनी आता राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यालाच बोलायला परवानगी दिली नाही आणि त्यामुळे साहजिकच त्याची प्रतिक्रिया होणार आणि तीच गोष्ट लोकसभेत झाली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर साहेब चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांना आपला फोन येला माझी काही चर्चा नाही. सर, गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला, मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर जे परिणाम आले त्यानंतर हे कुठेतरी थांबेल असं वाटतं. असं आहे की ह्या एजन्सीचा गैरवापर हा केला गेला जाणीव विरोधकांच्या बाबतीत. काही गोष्टी आता 2 राज्याचे मुख्यमंत्रीच तुरुंगात टाकले. सुदैवाने एक कालच्या एकांची सुटका झाली. त्याच्यानंतर पार्लमेंटचे सभासद म्हणजे दिल्लीचे असतील अपक्षाचे किंवा पश्चिम बंगालमधले आमदार मंत्री सभासद हे जे ममता बॅनर्जींच्या पक्षाचे असतील त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात टाकले. खालच्या कोर्टाचा निकाल जामिनीला अनुकूल आला की लगेच वर अपील करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी डावलून ठेवायचं. याचा अर्थ सरळ या एजन्सीच्या अधिकाराचा जाणीवपूर्वक गैरवापर केला जातो. आणि हे जे केलं जातं आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा पार्लमेंटमध्ये आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करणार आहोत. साहित्याला जोडून एक प्रश्न आहे. हे